तर आज पण डेडलिफ्ट गेलं नाही जसं तुम्ही बघितलं. तसं मी मारत नाही डेडलिफ्ट, आज लेग्स आहे. पण म्हणलं काल मला खूप जास्त डेडलिफ्ट मारू वाटत होतं आणि काल जिम बंद होती कारण की काल गणपती बसतात, तर जिम बंद होती काल. पण म्हटलं आज मारून बघू. आज पण डेडलिफ्ट गेलं नाही. उद्या मारलं असतं मी आमच्या दिवशी, पण लेग्स जोर असतात माझे, तर फुल 100% देऊ नाही शकत. तर मग जातच नाही आमच्या दिवशी. तर म्हटलं आज स्कॉट्सच्या आधी मारून बघावं, पण गेलं नाही डेडलिफ्ट. ठीक आहे, प्रयत्न केला. बाकी करत आता स्कॉट्स, कारण की आज आहे लेग डे आणि आज लेग एक्सरसाइज करणार नाही मी. डायरेक्ट स्कॉट्स करणार आहे. स्कॉट्सचा एक वॉर्म सेट घेऊन डायरेक्ट टॉप सेटवर जाईल. तर भेटूया स्कॉट्स. तर स्कॉट्सचा पहिलं सेट वॉर्म सेट मी 45 केजीजने करतोय. ह्याचे एक 5-6 रॅप मारून टॉप सेटवर जाऊयात. करत आता टॉप सेट. तर आता मी करतोय स्कॉट्स. हा मेरा टॉप सेट आहे, मेन मशीन सेट, जे की 70 केजीजने 25 केजीजच्या प्लेट्स दोन्ही साईडला 20 केजीजचा बार. आणि ह्यावर मागच्या वेळेस मला 8 रॅप भेटलेले. आज पण प्रयत्न करेल 8 रॅप भेटेल. बघू किती होतात. तुम्हाला भेटतात 8 रॅप यावर, पण आज खूप जास्त डिफिकल्टीने गेला. अजून सेट करूया. तर आता मी करतो याचा दुसरा सेट, जो की 70 केजीच राहणार आहे. आणि यावेळेस मी येईल तर की 5-6 रॅप तरी भेटू. हो किती मजा होती. तर दुसऱ्या सेटने मला 5 रॅप भेटतात. मागच्या वेळेस पण 5च भेटलेले. ठीक आहे, बरं जाऊ दुसरी एक्सरसाइज. तर आता मी करतो लाईन हॅमस्ट्रिंग कर्ल्स मागच्या मांडीसाठी, म्हणजे हॅमस्ट्रिंगसाठी. हे मी 65 केजीजने करतो. मागच्या वेळेस मला 8 का 9 रॅप भेटलेले. आज पण प्रयत्न करेल तितके भेटू. बघू किती भेटतात. मला बहुतेक 8 रॅप भेटले. 9 जाता जाता राहिला बहुतेक 20 किलोमध्येच काउंट. अजून एक सेट करायचा. तर आता मी करतो दुसरा सेट सेम वेटने 65 केजीजने.
त्यावेळेस मी एम करेल की ॲटलिस्ट 6 रॅप तरी भेटू. तो किती भेटतात. तर 6 पूर्ण नाही केले पण ठीक आहे 5 भेटले. करत राहिलो दुसरं एक्सरसाइज. तर जसं तुम्ही बघू शकता माझा आवाज गेला. मायक्रोफोनची पण चार्जिंग गेली. थोड्या वेळाने फोनची पण चार्जिंग जाणार आहे. ती राहिली नंतरची गोष्ट. सध्यासाठी मी करतोय सीटेड कव्हरेजेस. मागच्या वेळी पण मी सीटेड कव्हरेजेस केलं कारण स्टँडिंग कव्हरेजेस करायला स्मिथ मशीन कोणतरी वापरत होतं आणि जी स्कॉटची जी मशीन आहे ती पण कोणतरी वापरत होतं. तर सीटेड कव्हरेजेस करावं लागतात आणि सीटेड कव्हरेजेस मी 30 केजीजने करतोय आणि ह्यावर मी एम करेल की 10 पेक्षा जास्त रेप्स भेटू. बघू किती मिळतात. तर मला भेटतायत 15 रॅप ह्यावर. मागच्या वेळेस 13-14च भेटलेले पण ते पण 1-2 नीट नव्हती 13-14 पण आज 15 नीट भेटले मला. आता 1-2 मिनिटाचा रेस्ट घेऊन परत ह्याचा एक सेट करूयात आणि याचा दुसरा सेट पण मी सेम वेटने करणार आहे 30 केजीसने आणि यावर एम करेल की मी 10च्या वर रेप्स भेटू. मागच्या वेळेस मला 8च भेटलेले. आज प्रयत्न करेल की 10 तरी भेटू. बघू किती मिळतात. तर मला 11 रॅप भेटतात तसे पण मी 11वा नीट पकडणार नाही तर 10 तरी भेटले यावेळेस. मागच्या वेळेस 8च भेटलेले. तर करूया आता दुसरी एक्सरसाइज आणि यासोबतच लेग्सचा वर्कआउट संपतो इथेच. आता आपण ट्रेन करूयात ॲप्स आणि ॲपसाठी मी हँगिंग लेग रेजेस करतो आणि ह्यावर एम करतो मी की 13-14 रॅप्सच्या अराउंड रॅप्स भेटू. बघू किती मिळतात आज. तर मला भेटले 13 रॅप ह्यावर आज. तर ॲक्च्युली आज माझ्या फोनची चार्जिंगच संपली. मी जसं आत गेलो तसं चार्जिंग संपली. तर आज लेग्स बघता नाही आले. ठीक आहे काय नाही. आता आलो मी घरी आणि आता पोस्ट वर्कआउट मील करणार आहे जी की होणार आहे. आता सध्यासाठी मी 250 ग्राम किमा घेतलाय आणि 300 ग्राम भात. जो न शिजवता 300 ग्राम भात असतो. जो शिजवल्यानंतर माहित नाही किती होतो. जास्तच होतो 1/2 किलोच्या वरच असेल. तर अर्धा आत्ता खाणार आहे आणि अर्धा नंतर. तर भेटूयात पुढच्या मीलवर. आणि राहिली गोष्ट आजच्या वर्कआउटची तर वर्कआउट चांगला होता लेग्सचा. फक्त मला वाटतंय की मी जर डेडलिफ्ट नसते केलं तर 1-2 रेप एक्स्ट्रा भेटले असते स्कॉट्सवर पण
ठीक आहे, 8 भेटले, 9 भेटला असता बहुतेक. बघू पुढच्या वेळेस ट्राय करू. आणि राहिली गोष्ट डेडलिफ्टची, तर काय बोलू, जाऊ द्या. भेटूत पुढच्या मीलवर. तर ही आहे आता शेवटची मील. आणि मी अंडे टाकलेले मगाशी सांगायचंच राहिलं, पण मी किम्यात 2 अंडे टाकलेले. तर आता 5च अंडे खायचे आहेत, पण आता 5 जे उकडलेले मी त्यातले 2 अंडे खराब निघले. 3च आहेत तर आता. मग ठीक आहे, आजचे दिवस चालून घेऊया. मग आता शेवटची मील होणार आहे. हे 3 अंडे आणि दुपारी बनवलेला 300 ग्राम भात अर्धा आणि 250 ग्राम म्हणजे पावशर खिमा. तर यासोबत आजची व्हिडिओ संपते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत कीप पुशिंग.